नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे प्युअर व्हेज तडका बाय नीलम. आज आपण बनवणार आहोत गरमागरम, खाताना तोंडामध्ये विरघळणारा आणि चवीला एकदम भन्नाट असा कढी वडा. पण आजचे वडे साधे सुधे नसून आपण त्यामध्ये पौष्टिक पालक वापरणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण कढीचं मिश्रण तयार करून घेऊयात. एका मोठ्या बाउलमध्ये 2 कप दही घेतले आहे आणि यामध्ये 1 वाटी बेसन घ्यायचे आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचे आहे आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण चमच्याने किंवा विस्करने छान असं स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून यामध्ये बेसनाच्या गाठी राहणार नाहीत. व्यवस्थित असायला मिक्स करायचं आहे. तर आता आपण मिक्सरमध्ये आले लसणाची पेस्ट बनवूया आणि पेस्ट बनवल्यानंतर याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून छान असा परतून घ्यायचा. कांदा परतला की त्यामध्ये 2 ते 3 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकायच्या आहेत आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून मिक्स करायचे आहेत. आता हा मसाला छान असा परतून घेऊयात आणि यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा मोहरी, 1 चमचा पांढरे तीळ आणि थोडीशी हळद घालणार आहोत यामध्ये आणि हा मसाला व्यवस्थित असा परतून घेणार आहोत. मसाला तेलामध्ये मस्त असा परतून घेऊयात. मसाला छान परतला की आपली कढीची फोडणी एकदम भारी बसेल. चला तर मग फोडणी देऊयात. आपण तयार केलेले दही बेसनाचं मिश्रण या फोडणीमध्ये ओतले आहे. इथे एक महत्वाची टीप आहे. कढी फुटू नये म्हणून पुढची 5 मिनिट चमच्याने किंवा पळीने कढीला गोल आकारामध्ये फिरवत राहायचं. मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा 2 मिनिटे पळीने फिरवून कढीला छान उकळी येऊन द्यायची. असंच 2 मिनिटासाठी फिरवत राहायचं आणि कढीला छान अशी उकळी येऊन द्यायची. आपली गरमागरम कढी तयार आहे. कढी तयार झाली. आता बनवूया गरमागरम वडे. यासाठी मी पालक वापरलेले आहे. पालक स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि यामधील अर्धीच पालकची जुडी आपण घेणार आहोत. पालक बारीक चिरून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून आपण घेऊयात. आता एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घ्यायचे, त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा बारीक वाटून घेतलेला ओवा आणि चवीसाठी मीठ घालायचे आणि बारीक चिरलेला आपला पालक घालायचा. हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आणि पुन्हा एकदा याला छान असं फेटून घ्यायचं. वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण वडे तळून घेऊयात. वडे तळण्यासाठी फुल फ्लेमवर तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि वडे छान असे तळून घ्यायचे आणि सर्व वडे अशाच प्रकारे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये आपण हे वडे काढून घेऊयात. आता आपले गरमागरम वडे तळून तयार आहेत. आता हे तळलेले गरमागरम वडे आपल्याला कढीमध्ये सोडायचे आहेत
आता आपण गॅसची फ्लेम मंद आचेवर करणार आहोत आणि 5 मिनिटांसाठी हे वडे कढीमध्ये छान असं मुरून द्यायचे आहेत, जेणेकरून वड्यांमध्ये कढीचा स्वाद अगदी आतपर्यंत उतरेल आणि आपला पालक कढी वडा तयार होईल. तर मंडळी, तयार आहे आपला चमचमीत असा पालक कढी वडा. याला आपण गरमागरम भातासोबत वाढून घेऊयात. याची चव भातासोबत अगदी अप्रतिम लागते, खूप छान लागते. तर आपण भातासोबत याला वाढून घेऊयात. तर आपला पालक कढी वडा तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि अशाच मस्त मस्त आणि खमंग रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. तर चला, तर मग पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.